ते सारखे बोलतात की उपक्रम तोट्यामध्ये आहे 10 वर्ष झाली पगारवाढ वितरण झालेलाच नाही. मग कामगारांनी कसं सगळं जीवनमान कसं सांभाळायचं. 40 आतापर्यंत एकही बस खरेदी केलेली नाही नवीन. सगळ्या कॉन्ट्रॅक्टर बस चालवल्या जातात आणि त्या पण सगळ्या बस नादुरुस्त असतात. आणि कामावर नाही आम्ही कसं चालवतो त्याच्याकडनं घेऊन आमच्यावर लोन झालेत. 3.5 लाख रुपये माझं कर्ज झालंय. आमचं लढाई फक्त आमची पुढचा जो कॉन्ट्रॅक्टर त्याच्याबरोबर होती की आमचे ES आणि PF भरत नव्हता त्याच्यामुळे. कामगार जास्त बसेस जास्त आता ते नसल्यामुळे हा ताण बाकीच्या कामगारांवरती येतोय. ही जे स्ट्राईक आहे ते आम्हाला मुंबईच्या पब्लिकला त्रास देण्यासाठी नाही आहे. आमच्या हे जे सर्व मागण्या आहेत, वेतन करार, पगारवाढ, नवीन कामगारांना BSTमध्ये सामावून घेणे आणि नवीन बसेस येणे ह्यासाठी आहेत. हे आम्ही मुंबईच्या पब्लिकला त्रास देणे किंवा प्रशासनाच्या अगेन्स्ट जाऊन त्रास देणे असं काही नाही आहे. फक्त हे आमच्या मागण्या रास्त आहेत. हे आमच्या मागण्या अशा आहेत की मुंबई महापालिकेमध्ये विलिनीकरण करण्याची ही प्रमुख मागणी आहे. दुसरी मागणी अशी आहे की जे कॉन्ट्रॅक्टचे वेटलिस्टवाले कर्मचारी आहेत त्यांना बेस्टच्या उपक्रमामध्ये सामील करून घ्या, ही दुसरी मागणी आहे. आणि तिसरी मागणी अशी आहे की मालकी हक्काच्या ज्या बस आहेत त्या प्रामुख्याने घेतल्या पाहिजे, कॉन्ट्रॅक्ट रद्दच केलं पाहिजे. ही आमच्या प्रमुख मागण्या आहेत. जी विलिनीकरण बद्दल बोलत होते साहेब, त्याच्याबद्दल थोडक्यात सांगा ना आम्हाला. विलिनीकरण म्हणजे कसं, आता कामगारांच्या पगारवाढी पगार देण्यासाठी पैसे नसतात त्यांच्याकडे. हे महानगर पैसे नाही पैसे नाही आहेत. ते सारखे बोलतात की उपक्रम तोट्यामध्ये आहे. मग हा निधी महापालिकेकडून मागवला जातो. मग त्याचा हा मुद्दा सॉल्व्ह करण्यासाठी जर महापालिकेमध्ये विलिनीकरण केलं तर सगळे मुद्दे सॉल्व्ह होणार ना ऑटोमॅटिक. त्यासाठी हा महत्त्वाचा मुद्दा आहे की महापालिकेमध्ये विलिनीकरण करून घ्या बेस प्रशासनाला. आणि ते जे कॉन्ट्रॅक्ट बद्दल तुम्ही काय बोलत होते त्याच्याबद्दल काय? जे वेटलीचे कर्मचारी आहेत जे आता 5 वर्षापासून जे काम करतात त्यांना किती पगार आहे? 15,000 16,000 पगार आहे. 18,000 पगार आहे. 18,000 पगार आहे. एवढी महागाई वाढलेली आहे. 18,000 पगार आहे. 18,000 कसं त्यांनी घर चालवणार, कसं त्यांचं शिक्षण कसं होणार? त्यासाठी प्रशासनाने यांना BSTमध्ये सामावून घ्यावं. BST तर्फे नवीन गाड्या आणाव्या आणि त्यांना BST तर्फे भरती करून घ्यावं, हेच आहे. पगारवाढ कधीपासून झालं नाही. 2016 ते 2021 पासून करार बाकी आहे. 10 वर्ष झाली पगारवाढ वितरण झालेलाच नाही. मग कामगारांनी कसं सगळं जीवनमान कसं सांभाळायचं, हा मेन मुद्दा आहे ना. असं आहे सर. आणि जी बसेसची संख्या आहे, तुम्ही बोलतायत नवीन बसेस पाहिजेत, त्याच्यावर काय कोणी डिटेल सांगेल? 2019 मध्ये जो MU झाला त्याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की आपल्या स्वमालकीच्या 3,337 बस हे राखून बाकी कॉन्ट्रॅक्टच्या बस आणणार, तुम्ही चालू शकता असं MU मध्ये नमूद केलेलं आहे. पण आमच्या बसेस 239 एवढ्या बस शिल्लक आहेत. 239 आतापर्यंत एकही बस खरेदी केलेली नाही नवीन प्रशासनाने. सगळ्या कॉन्ट्रॅक्टर बस चालवल्या जातात आणि त्या पण सगळ्या बस नादुरुस्त असतात. आता तुम्ही बघताय किती अपघात होत आहेत. नवीन मुलांना ट्रेनिंग नाही, हे सगळे अपघात वाढतच चाललेत. त्यामुळे हा भरपूर त्रास होतो. त्यासाठी हे संप आहे. त्यासाठी या स्ट्राईक आहे. सर तुम्ही काय बोला? माझं म्हणणं एकच आहे. मी महेंद्र माडिक वेटलीजमध्ये काम करतो आणि वेटलीजमध्ये असताना आम्ही काम करत असताना वेटलीजमध्ये आणि वेटलीजचा जे कॉन्ट्रॅक्टदार जो असतो तो दबाव टाकतो, म्हणजे काम करताना दबाव जो टाकतो कर्मचाऱ्यांवरती, तो दबाव टाकू नये. आणि खरंच आमचा जो सपोर्ट आहे आज जो आम्ही उतरलो आहे, म्हणजे जसं सगळे कामगार जे एकत्र आलो ते ह्यासाठीच आलो आहे की आमचं पण काहीतरी भलं होईल किंवा ह्यांचं पण जे काय बाकी आहे, जे काय ना पैसे बाकी आहेत त्यांचे पण पैसे मिळावेत. रिटायर जे झालेत त्यांचे पण पैसे मिळावेत. आणि आज जे प्रशासन जे काय लक्ष देत नाही कुठच्या गोष्टीमध्ये, आज आमचे कर्मचारी कमीत कमी 10 जण बाहेर आहेत वेटलीजमध्ये. कारण आम्ही कोण जर वेटलीजमध्ये जर कोण बोलायला गेलं की त्याला कामावर काढून टाकलं जातं, त्याला परत घेतले जात नाही. त्याला ब्लॅकलिस्टमध्ये पण करतात. ते ब्लॅकलिस्टमध्ये म्हणजे ते कॉन्ट्रॅक्टर जेवढे कॉन्ट्रॅक्टर आहेत तर ब्लॅकलिस्ट केला त्यांनी. त्याचा नंबर टाकला, आधार नंबर टाकला की तो ब्लॅकलिस्टमध्ये, म्हणजे तो दुसऱ्या कंपनीत काम करू शकत नाही. ही मनमानी आहे. म्हणजे कमीत कमी नाही म्हटलं तरी वेटलीजमध्ये जेवढं आम्ही काम करतो ना ते दबावाखाली काम करतो. आणि कुठचंही गोष्ट आम्ही जरी बोलायला गेलो तरी ते आमच्यावरती दबाव आणतात आणि आम्हाला कारवाई करून आम्हाला कामावरनं काढून टाकतात. गरीब असं आज वेस्टलीजचे 10 कामगार
डेपोच्या बाहेर त्यांनी केलेलं आहे का त्या मागे संप केला आमच्या मागण्या पुराव्यात आम्हाला या तुटपुंच्या पगारात परवडत नाही त्यासाठी या लोकांनी मागे 1 वर्षापूर्वी संप केला त्या संपाला त्यांनी पुढाकार घेतला म्हणून त्या 10 जणांना काढण्यात आलेलं आहे गेल्या वेळी जे इकडेच आंदोलन झालं होतं मी पण आलो होतो इकडे कंट्रोल सिस्टमवाल्यांचं आंदोलन होतं. नमस्कार, मी योगेश कंसार आहे. 1 वर्ष झालं या मोर्याने जेव्हापासून आले तेव्हापासून मला बाहेर काढून ठेवल्या. त्यांची आणि आमची लढाई काहीच नाही आहे. फक्त एक पेप आणि ESIC पण आमचा भरला जात नाही वेटलिस्टवाल्यांचा. त्याच्यासाठी आम्ही स्ट्राईक केल्यावर त्यांनी मला की हा माणूस आम्हाला डेपोत नाही पाहिजे म्हणून मला आज 1 वर्ष झाले त्यांनी बाहेर काढून ठेवले. जर अशी त्यांची मनमानी असेल आणि पेप आणि एकाच हक्कासाठी जर आम्ही लढू शकत नाही तर मग आमचा हक्क गेला कुठे आणि काय करावं आम्ही कोणाकडे जावं? प्रत्येक आमदार आणि खासदारकडे जाऊन आलो. प्रत्येकाने मला टाळमटाळ केली आहे त्या गोष्टीत. 1 वर्ष झालं कोणीही दखल घेतला नाही की कुठला आमदार असं येऊन बोलला नाही की बा तुम्ही लोकांनी का काढले लोकांना. आज 1 वर्षापासून घर बाजार आहे. आज आमचं पोट पाणी कसं चालायचं, आमचा संसार कसं चालणार? त्या सर्व आता तेच विचारायचं होतं मला. 1 वर्ष झालं तुम्हाला घर कसं चालते? मग कामावर नाही आम्ही कसं चालवतो ह्याच्या त्याच्याकडनं घेऊन. आमच्यावर लोन झालेत. 3.5 लाख रुपये माझ्यावर कर्ज झालंय. 3.5 लाख मग मोरे कंपनी म्हणजे कुठली सांग? ओलक्ट्रा कंपनी EV ओलेक्ट्रामध्ये मोर्या जी आली आहे कॉन्ट्रॅक्टमध्ये त्यांनी मला बाहेर काढून ठेवले. आमचं लढाई फक्त आमची पुढचा जो कॉन्ट्रॅक्टर त्याच्याबरोबर होती की आमचे ES आणि PF भरत नव्हता त्याच्यामुळे. पण त्यांनी तो भाग घेतला की मला बाहेरच ठेवला. आज वर्षभर झालं आमचं. मग ह्याचं जबाबदार कोण? संस्थाला GM ला लेटर लिहिलं, सर्वांना काय केलं, पण कोणी त्याची सत्य बोलणाऱ्याला घरी बसवून टाकतात ते लोक की तुम्ही काहीच बोलायचं नाही. ते किमान किती तास ड्युटी असते तुमची सगळ्यांची? ड्युटी आमची 8 तास असते. डिपेंड ऑन ट्रॅफिकवरती डिपेंड महत्त्वाचं. हो 8 तास असते पण डिपेंड ऑन ट्रॅफिक कसं काय असेल त्याप्रमाणे गाडी. जास्तीत जास्त किती तास काम केलं तुम्ही? 12 तास पण गेलाय, 14 तास पण गेलाय ट्रॅफिकवरती, ट्रॅफिकच्या नुसार. 14 तास 12-14 तास कधी गेलं काय झालं होतं सर? ट्रॅफिकमध्ये पावसाळ्यामध्ये आता जे लॉंग रूटच्या ज्या गाड्या आहेत तर त्या लॉंग रूटच्या गाड्यांना एकाच गाडीला यायला म्हणजे फर्स्ट शिपला यायला 6 तास लागतात, 7.5 तास. जशी आमच्या 400ची गाडी आहे मुलुंडला जाऊन यायला त्याला 6 ते 7.5 लागतात असं आहे. 14 तास म्हणजे खूप ताण येत असेल. ताण तर भरपूर आहे पण मग तो विषयच नाही आहे. तो जाणंही आहे, करणंही आहे, प्रवासी सेवा ही असं आहे. हा ताण कशासाठी साहेब? कामगार कमी, बसेस कमी. याचं म्हणणं जसं आहे की 460ची एक चक्कर मारून आलं की आम्ही दुपारी समजा 10 वाजता इकडे गेलो तर 6 वाजूपर्यंत येणार. त्यानंतर इथे कामगार नसला मग त्या स्टार्टरला गरज असते परत जाण्यासाठी. गाडी नाही आहे, 1.5 तास झाले गाडी नाही, बाबा तू जा. मग तो गेल्यावर की परत ते 6 तास म्हणजे 6-7 तास म्हणजे 13-14 तास होतच साहेब. याच्या आधी असं नव्हतं. याच्या आधी एक गाडी 10 मिनिटाला, कामगार जास्ती, बसेस जास्ती. आता ते नसल्यामुळे हा ताण बाकीच्या कामगारांवरती येतोय. हा ताण पण कमी व्हावा एवढी आमची अपेक्षा आहे.